कुणबी समाजाचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। नमस्कार, आम्ही आलो विरार येथे घासकोपरी येथील क्रिकेट ग्राउंडवरती आणि आज या ठिकाणी कुणबी युवा चषक मुंबई गुहागर तालुका हे 8वं पर्व आहे आणि या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। मित्रांनो, ही स्पर्धा म्हणजे खेळण्यासाठी किंवा टाइमपास म्हणून नाही, तर या स्पर्धेचा मुख्य हेतू असा आहे की समाजातील जी युवा शक्ती आहे ती कुठेतरी संघटित व्हायला पाहिजे आणि तिच्या माध्यमातून जनजागृतीचे जे प्रश्न आहेत, जसं आरोग्य आहे, शिक्षण आहे, रोजगार आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कोकणातील कुळ कायद्याचा प्रश्न आहे, जमिनींचा प्रश्न आहे, मुंबईत रोजगाराचा तर बिकट अवस्था झालेली आहे आणि मूलभूत सुविधा आहेत, या व्यवस्थेबद्दल युवकांना जनजागृती झाली पाहिजे। प्रसंगी प्रत्येक युवक हा सक्षम वैचारिक बनला पाहिजे, हा उद्देश आहे आणि म्हणून गुहागर तालुका कुणबी युवा मंडळ हे नेहमीच ग्रामीण आणि मुंबई पातळीवरती अशा या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। खूप सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी युवक मंडळाने आयोजित केली होती आणि हा समारोप आता या ठिकाणी सुरू आहे। ट्रॉफी चषक दिला जात आहे सौजन्य पवन रायडर्स तांदवलीचे राजश्री महेश आंबेकर साहेब आणि धीरज गाडी साहेब उमराट यांच्या माध्यमातून आणि तसेच नकी स्पोर्टच्या माध्यमातून ही बॅट दिली आहे मालिकावीरासाठी। पहा मित्रांनो, यस दादू कदम नकी स्पोर्टचे मालक यांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी मित्रांनो बॅट देण्यात आली होती आणि बॅट मित्रांनो अनिल गोतार मालिकावीर, परंतु अनिल गोतार ही बॅट ऋषी गोतार याला देऊ इच्छितात। टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो, आपल्या प्लेयरचा मान सन्मान राखणं, त्यांच्या खेळाची उंची वाढवणं नक्कीच आपल्या सहकार्यांच्या हातामध्ये असतं आणि नक्कीच अनिल गोतार ही बॅट ऋषी गोतार याला देऊ इच्छितात। नक्कीच अनिल दादा पाटील ऋषी गोतार हे टाळ्या झाल्या पाहिजेत। सहचिटणीस सन्माननीय माधवजी कांबळे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करतील सुनीलजी ठोंबरे साहेब युवक अध्यक्ष। यस मध्यवर्ती युवक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय युवराजजी कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जाईल। सन्मान करतील युवा अध्यक्ष सुनीलजी ठोंबरे साहेब। कुणबी समाज उन्नती संघ शाखा तालुका गुहागर संलग्न कुणबी युवक मंडळ आणि त्याला संलग्न असलेली क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी कुणबी चषक 2026 या 8व्या पर्वाचं 3 दिवसापूर्वी शुभारंभ झाला होता आणि या 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये एकंदरीत 32 संघ या ठिकाणी आले होते आणि सातत्यपूर्ण आपण हे पाहतो। हा समारंभ जो सुरू झाला आहे त्यासाठी या ठिकाणी ज्या मंडळींनी या ठिकाणी उपस्थित दाखवलेले आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या संघाचे सरचिटणीस आदरणीय कृष्णाजी घोणे साहेब, त्याचबरोबर माझे शाखेचे उपाध्यक्ष माझे सहकारी काका पागडे साहेब, या ठिकाणी माझ्या दुसरे सहकारी या ठिकाणी गोंगोळे साहेब सरचिटणीस। धन्यवाद दीपक दादा। त्यानंतर अनिल गोतार सर, आपण आपलं काय मत मांडू शकता? ही स्पर्धा आपण पाहत आहे, 3 दिवस आपण या मैदानावरती उपस्थित आहात, काय बोलाल या स्पर्धे दरम्यान? सर्वांचं धन्यवाद करतो मी। या स्पर्धेचा आम्ही भरपूर वर्ष वाट बघत असतो, वर्ल्ड कप सारखंच करतो आम्ही पण तसंच। थँक्यू। मी या स्पर्धेबद्दल बोलण्यासाठी अजयदादा वाघेंना बोलवतोय। अजयदादा वाघे या आपण या स्पर्धेबद्दल आपलं मत मांडायचं। या नक्कीच उशीर होते सगळ्यांना, परंतु सगळ्यांची मतं घेणं खूप आवश्यक असतं मित्रांनो। नक्कीच प्रत्येक वर्षात युवक मंडळ महिला उपस्थित असतात, युवक मंडळ युवती मंडळी महिला मंडळ उपस्थित आहेत। नक्कीच या स्पर्धेचा एक मान सन्मान या ठिकाणी वाढताना दिसतोय। नक्कीच आपण 3 दिवसाची स्पर्धा बघितली, या स्पर्धेदरम्यान नक्कीच अनेक खेळाडू अनेक तारे सितारे आपल्या गुहागर तालुक्यातले मातबर संघ खेळताना दिसले। या स्पर्धेबद्दल आपण काय बोलाल? या स्पर्धेचं मुख्य वैशिष्ट्य आहे की तरुण इथे जोडावा, म्हणजे गुहागर तालुक्यातील कुणबी समाजाचा एक तरुण जोडून एकत्र यावा आणि ह्या स्पर्धेच्या पहिल्याच पर्वापासून आम्ही इथे जोडले गेलो आणि तिथपासून गुहागर कुणबी समाजामध्ये
खूप खूप लोक आम्हाला भेटली आणि कधीही क्रिकेट हे नुसतं नाहीये, पण प्रत्येकाच्या कौटुंबिक जेव्हा कोणाला प्रसंग पडतो तेव्हा हा तरुण स्वतःहून धावून जातो. हे एक मुख्य वैशिष्ट्य या स्पर्धेचं आहे. म्हणजे ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर क्रिकेट हे आम्ही खेळतोच, पण वैयक्तिक कारणामुळे आणि समाजामध्ये प्रत्येक घटक प्रत्येक माणूस कसा आहे हा ओळखला जातो आणि एक एक माणूस जोडून ही स्पर्धा म्हणजे आता परचुरी संघ आहे हा मी पहिल्यांदाच पाहिला इथे. म्हणजे ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे प्रत्येक संघामध्ये 4-4 तरी खेळाडू इथे एकत्र झाले तर असे आपण एक कार्यक्रम घेऊ शकतो. दुसरी एक मला सांगायचं वाटतं की ही जी स्पर्धा आपण खेळतो ही आपल्या समाजासाठी आहे. तर कुणाला काही ते कमतरता भासली तर इथे येऊन कमिटीला सांगावं ना काही आपण सोशल मीडियावर टाकावं. सर्व तरुणांना मला एक विनंती आहे की इथे जी स्पर्धा राबवली जाते तिथे हे बॅकस्टेजला आहेत, त्यांचं इथे थोडे नाव येत नाहीत, पण त्यांची ही सकाळी 7 वाजल्यापासून इथे येणं आणि संध्याकाळी 7 वाजेवर राहणं आणि ती स्पर्धा पार पाडण्यासाठी पूर्ण 2-2, 3-3 महिने राबणं हे खूप मोलाचं आहे. आणि असे आपल्याला हे सर्व खंदे समर्थक मिळाले असते तेव्हा ती स्पर्धा पार पडते. पुन्हा एकदा सांगतो, सोशल मीडियावरती आपल्या समाजाची बदनामी करण्यापेक्षा काही त्रुटी असतील तर इथे येऊन सांगावं हीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. थँक्यू सर. नक्कीच अजयदादा वाघे यांनी आपलं मत मांडलं आहे. चला की 4 संघ सुद्धा खेळू शकतात मित्रांनो. आजचा माहोल बघितला 4था संघाचा बॅकअपसाठी तर नक्कीच भारी वाटलं पाहून हा बॅकअप पाहून. चला कृपया विनंती आहे जे संघ आपल्याला खेळपट्टीवरती इतरत्र दिसत आहेत त्यांना विनंती आपण थोड्या या ठिकाणी आपला थोड्या वेळात समारोप होतोय मित्रांनो. या स्पर्धेचा समारोप केला जाईल. या ठिकाणी चला 2 टी-शर्ट प्रदान करा. त्या ठिकाणी संदेश दादा काताळकर आपण या. यस तवसाळ संघ आपण त्या ठिकाणी तसेच थांबा कारण गोलंदाजाचं टी-शर्ट प्रदान करायचं राहिलं होतं तर आपण संदेशदादा काताळकर पळा अनिलजी गोतार साहेब. यस आपल्याला संदेशदादा काताळकर यांच्या माध्यमातून मालिका वेळाचा टी-शर्ट आपण प्रदान करतोय. येस संदेशदादा काताळकर यांच्या माध्यमातून टी-शर्ट आपण प्रदान करतोय. सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो मित्रांनो. नक्कीच अनेक वरिष्ठ मंडळी, ज्येष्ठ मंडळी, युवक मंडळी, युवती मंडळी, महिला वर्ग या स्पर्धेदरम्यान उपस्थित राहिले. कुणबी समाजाचा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. तू माझा फक्त फोटो क्लोज घे रे. थँक्यू. नक्कीच अनेकांचे या ठिकाणी हातभार लागलेत मित्रांनो. ओढा एक मिनिट थांबा. आम्हाला हॅलोजन लावायला करू नका इथं आता. दोघांच्या मांडीवर खाली नको ठेवू. हा असा ठेव. हा बरोबर. हा सागर